गुड मॉर्निंग भावा बहिणींनो. आजची सकाळची सुरुवात मी स्वयंपाकापासून चालू केली. आज बनवणार आहे मी शेवग्याची शेंग. इथं शेवग्याच्या शेंगा सोलून घेते. जराशा वाफून घेतल्या की चांगल्या लागतात ते खायला, पण त्यासाठी आम्ही थोडेफार वाफूनच घेते शेंगा. बाकी कसं काय, तुझं झालं का चहा पाणी नाश्ता? आता सकाळची सुरुवात जेवणापासूनच. इथं शेंगा कापायचं काम चालू आहे. आता शेंगा उकळून घेते आणि लगेच मसाला काढते. तोपर्यंत शेंगदाणे घेतलेत मी इथं मसाल्यासाठी भाजून. लसूण सोलायचं आहे, लसूण सोलते. आज म्हटलं स्वयंपाकापासूनच सुरुवात करायची आपल्याला. कोणाला रेसिपी आवडते, कोणाला कॉमेडी व्हिडिओ आवडतात. तर रेसिपीचे जर व्हिडिओ आवडलेच तर तुम्ही सांगा, रेसिपीची व्हिडिओ बनवणार आहे मी. आता शेवग्याच्या शेंगा झाल्यात आता कापून. कसा वाटते, काय वाटते व्हिडिओ हे पण सांगा. आज पहिल्यांदाच रेसिपीचा व्हिडिओ बनवून राहिलेत मी. रेसिपीचा तर नाही, पण सुरुवातच केली मी आज स्वयंपाकापासून. बघा म्हटलं आज आपल्याला जमते का नाही. तर काल तर टाकला मी पहिलाच व्हिडिओ माझा. आज परत मी स्वतः चालू केला. इथं शेवग्याची शेंग टाकलीच तुकड्याले. इथं शेंगदाणे घेतलेत मी भाजून. आता लसूण सोलते. शेवग्याच्या शेंगा माझ्या मिस्टरला लय आवडतात. त्याच्याच्यान आहे ना, आठवड्यातून 2 वेळा आमच्या घरी शेवग्याची शेंग बनतेच. ते पण कोणी कोणी डाळीत खाते, कोणी मसाल्यात खाते. आमच्या घरी शेंगदाण्याच्या याच्यात आवडतात. तरी इथं मी शेंगदाणे भाजून घेतले. थोडाफार लसूण घेते काढून, लगेच मसाला करते. मिस्टर आलेत नाईट करून. मिस्टर झोपलेले आहेत. तोपर्यंत म्हटलं आपण आज लवकरच बनवून घ्यायचा स्वयंपाक. तर आज मी पटापटा स्वयंपाक घेते बनवून. नंतर मिस्टर उठतातच जेवण करायसाठी. तोपर्यंत काय करा म्हटलं, आपण एखादा व्हिडिओ तरी बनवून पाहा. जमते का नाही जमत तर लावलात कॅमेरा, चालू केला आणि बनवते. आता तोपर्यंत शेंगा उकडतात. कणिक मळून घेते. हिंमत केली तर येते, नाहीतर नाही येत. करून दाखवा लागते. मी तर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर येऊ राहिली. मिस्टर पकडायचे, त्याच्याबरोबर कॉमेडी करायची. पण आता स्वतः जरासं कॅमेऱ्याच्या पुढे बोलत म्हटलं. दुसरं काही टाकत नाही जास्त. याच्यामध्ये फक्त शेंगदाणे, लसूण, जिरं आणि थोडी कोथिंबीर टाकणार. मसाला काढून घेणार. तोपर्यंत शेंगा पण उकडतात. हे मिस्टर पण उठलेत व्हिडिओचा आवाज ऐकून. या मग, एवढी मदत करू लागता का? झाली का झोप? इथे स्वतः लावलं का हे? हां, करा म्हटलं काहीतरी आपण. एवढी खुशी झाली ना तुला, काय सांगू तुला. होय, कोथिंबीर धुवून घेतला. मला हेच तर पाहिजे होतं की तुझ्या डेअरिंग कधी येते. करून पाहा म्हटलं, जेवढा बनला तेवढा आपल्याच्यानं. एवढा मसाला काढून देतात का मग? खूप मस्त वाटलं पण तू व्हिडिओ बनवले स्वतःवरून. हां, बनवा लागते. आजपासून लोड आपला कमी झाला. मग आता तुमची नाईट शिफ्ट चालू आहे, व्हिडिओ बनत नाहीत मग लवकर. काय काय सांगितलं होतं ते आतापर्यंत? हेच, आता मी शेवग्याची शेंग बनवणार. सकाळची सुरुवात मी स्वयंपाकापासूनच चालू केली आज. थोडा मसाला काढून देता का? हां, द्या मग काढून. तोपर्यंत मला आवडलं. बरं बरं चालेल. पहा मग मला हिडो तुम्ही काय करते तर. आता मिस्टर पण उठले. मिस्टरला म्हटलं तुम्हीच मसाला काढून द्या. चला, एक काम सोपं झालं जरासं. आता इथं कणिक मळायला घेते मी. वायफाय बंद करू का जरासं? लाईट बंद. मग कर ना, मग बारीक काढून दे जा. आता मी इथं पीठ बी घेते म्हणून. मिस्टर पण उठलं, थोडीफार आता मदत पण होणार आहे मला पण. करावं लागते, दोघांच्या यानं केलं तर होते. एकामेका सोपट कशाला म्हणतात तर.
जुने लोक म्हणायचे पहिले, नवऱ्याचं मीठ तर बायकोचं पीठ, असं म्हणायचे पहिले. चाकू दे ना. पाणी पाणी आहे ना बॉटल तिचं. करून पाहिलं तर डरिंग येते. झालं काय? घ्या मॅडम, हे झालं बा तुमचं काम. झालं. आता काय तुम्हाला जागेलाच काम भेटणार आता. थँक्यू. बारीक काढला ना? चेक कर ना. हक्काने चुरते ना मी पहिले. झोप झाली का पण तुमची? झोपीचं सोड, तू व्हिडिओ बनवून राहिला हे पाहूनच मला लय आनंद झाला. होय. मी विचार नाही करू शकत की तुझ्या डोक्यात एवढं हे आलं. काल तर पहिला व्हिडिओ बनवला बरोबर. हां. आजचा दुसरा व्हिडिओ. हां, म्हटलं करून पहा. थोडं थोडं केल्यानं जमणार आहे. नाही म्हटल्यानं एकदम मग जमतच नाही. कधीतरी कॅमेऱ्याच्या पुढे यायलाच पाहिजे ना, बरोबर की नाही? मस्त काम केलं. म्हटलं करून पहा. आता चला तुम्ही झोपेला तोपर्यंत मला स्वयंपाकापासूनच सुरुवात करा. आजपासून रोज व्हिडिओ टाकायचा. शेवग्याच्या शेंगाची भाजी आमच्या मिस्टरची लय फेवरेट आहे. रोज जरी दिली तर नाही नाही म्हणते. ते करावंच लागते. हप्त्यातून 2-3 वेळा तर आमच्या घरी शेवग्याची भाजी होणारच. पौष्टिकही आहे म्हणा ती भाजी, खायलाच पाहिजेत. हो, ऐकलं का? आता का तुम्हाला झोप लागणार नाही. उठा, ब्रश करून घ्या. 5 मिनिटात स्वयंपाक होते आता. बरोबर, ठीक आहे. घ्या मग करून पटकन. पेस्ट कुठला? पेस्ट तिथं बघा त्या याच्यावर टेबलवर. हा पेस्ट तर संपत आला हो. संपत आला आता. मग आता त्याच्यावर महिनाभर जाणार आहे अजून. 1 महिनाभर संपत आला पूर्ण. संपू दे. चला मग करू का मी भाजी आता? तुम्ही पेस्ट करता का पहिले? बघा एक मिनिट. अरे देवा, असं आहे गड्या. मग गरिबी आली तर लाजू नाही, अमीर झालं तर लाजू नाही. एक अजून हप्ताभर गेला पाहिजे. हा पगार झाला नाही अजून मला. मग तेच सांगते. तिथं ठेवून द्या, तिथं ठेवून द्या. जा, भाजीला फोडून देते मी आता. इथं झालं, शेंगा पण झाल्यात शिजून. म्हटलं बसायला पुरत नाही तोपर्यंत आपण स्वयंपाक होऊन जाते, नाही का? शेंगा काढून घेते ना पहिले मी. मला हा विश्वास होता. हा, एक दिवस छोटा व्हिडिओ बनवू. बनवा लागते. ही सहजाची गोष्ट काय, बनवला आपण स्वतः. समजा कोणताही निर्णय घेतला तर होते, बरोबर की नाही? मग आता थोडं का आहे ना बनवून पाहायचे प्रयत्न चालू आहेत मला पण. गरम मस्त शेंगा. शेंगा गरम आहे. त्या गॅसवरून काढल्या का फ्रीज मधून काढल्या? त्या गॅसवरूनच काढल्यात बाई. थंड वाटून काढले. सर तेल कमी झालं मॅडम. हा, आता मी याच्यामध्ये तेल टाकलं. जास्त मसाले नाही आम्ही खात. इथं लाल तिखट आहे, इथं कांदा मसाला, इथं हळद, इथं मीठ, बस एवढेच मसाले खाते आम्ही. याच्यावर काही मसाले दुसरे खात नाही. हे आता केलेली शेंगदाण्याची पेस्ट. जास्त मसाल्याच्या भाज्या ना आम्हाला आवडतच नाहीत. आम्ही कमी कमी फक्त लाल तिखट मिरची एवढंच वापरतो. कधीतरी कांदा मसाला. शेंगा टाकून देते आता मी. इथं शेवग्याची शेंग टाकलीत मी आता मसाल्यात.
आज काय मिस्टरच्या आवडीची भाजी आहे म्हटल्यावर मज्जा आहे मग, नाही? हे एवढं ठेवता का? काय हो? एवढं एक काम ठेवा मला तिकडे, फ्रीजमध्ये ठेवून द्या. हो का? फ्रीजमध्ये ठेवू का? हे फ्रीजमध्ये जाऊन ठेवून द्या. ठीक आहे मॅडम. आता काय आता उठले तुम्ही थोडेफार लवकर म्हटल्यावर. इंडिपेंडंट लेडीज झाला तुम्ही आता. नाही तसं काय इंडिपेंडंट नाही येत मला ते इंग्लिश बोलायला. मला एवढं शिक्षण थोडी व्हायला मला इंग्लिश बोलायला येणार आहे. हाय आपलं डझंट मॅटर बिचारे, माणसाची इच्छा असली तर काही होऊ शकते. शिक्षण आपलं जास्त व्हायला 100% माहित होतं की एक दिवस तू व्हिडिओ स्वतःहून बनवशील आणि ते गोष्ट खरी ठरली आज. स्वतःच निर्णय घेतला ना मी आपण बनवायचाच. स्वतःच निर्णय घेतला ना मी स्वतः बनवायचा म्हणून. तुला लावतच बरं आलं तुला शेट. आता नवराची साथ असल्यावर लावता येईल नाही अशी कधी घडणार काय? हा मित्रांनो, मी तुम्हाला सांगू शकत नाही, आज खरोखर मला लय आनंद झाला. माझ्या मिसेसनं स्वतःहून आज सेटअप वगैरे तयार केला. तिला मी हेच बोललो, तू बोल त्यासोबत आहे मी, त्या पाठीशी आहे मी, तुला काय लागेल ते सहकार्य करतो मी. नेमकं झोपून जाग आला, लय भारी वाटलं. आता पुढची जिम्मेदारीच्या जिकडे बोलायचा तू. आम्ही फक्त कॉमेडीमध्ये आणि ब्लॉगिंगमध्ये मी असणार आहे, घरामध्ये ही हिरोईन असणार. कसं आहे भावा बहिणींना बनवून आपण जर ठरवलं ना तर काही होऊ शकते. आपण जर म्हटलं ना मी करणारच नाही, मला येतच नाही आणि मी करणारच नाही कोणती गोष्ट, हे तर जमतच नाही. मला पण तसं होतं. मी म्हणायची मी करणार नाही, मला येत नाही, मला जमत नाही. घेतला कुठं तर निर्णय थोडाफार, आपलं स्वतः बनवायचाच आपल्याला. काय म्हणजे पाहून घ्यायचं. आपले भांडणं किती झाले ते सांग ना. आमचे रोज भांडणं व्हायचे. का तू ब्लॉग बनव स्वतः कधी शिकशील. ब्लॉग बनव म्हणून नाही मॅडम. हां एक गोष्ट सांगितली की ते 10 वेळा सांगायला लागतो. येतच नव्हतं मला. भांडण झाले की 3 दिवस मग आम्ही बोलत सुद्धा नव्हतं. इथं झाली आता आमची भाजी शेवग्याची शेंग. झाली शेवग्याची शेंग तयार. आता बनवणार आहे मी चपाती. या आता भाऊ बहिणीनं जेवायला झाला स्वयंपाक. पकडायचं होतं ना, घेऊन जा. काम तू कर आता. आली मी. आणले की शेंगा हात धुवा. तोडी राहिलं जराशा घराघराच्या घुगऱ्या केल्या. मसाला चटणा म्हणतो लोक. चटणा म्हणणारे असते हे, पण आपल्या भाषेत आपण घुगऱ्या म्हणतो. नंबर 1 बनलंय मित्रांनो. आणि इथं बनवली मी शेवग्याची भाजी. ते तर माझी फेवरेट आहे एकदम. मला आवडते म्हणून तर बनवते मी सारखी भाजी. खायलाच पाहिजे, शेवग्याच्या शेंगा चांगल्या. एक नंबर बनले मित्रांनो. टाका हे भाजी. शेवग्या शेंगा दाखवा. शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही पण या जेवायला. काळ्या मसाल्यात नाही केली, घरगुती मसाल्यात केली. ही पुढच्या वेळेस काळ्या मसाल्यात बनवली. तुम्ही पण या जेवायला. आम्ही पण जेवण करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.